सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर क्वेश्चन नंबर 2. तर आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे आता प्रॅक्टिस 2.1 मधला. त्यामध्ये एक डायग्राम दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे इन गिवन फिगर MNP इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजे आपल्याला दिसतोय हा जो ट्रायंगल आहे MNP विच इज ऑफ 90 डिग्री. त्यानंतर म्हटलेलं आहे सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू MP. बघा NQ जी आहे परपेंडिक्युलर आहे MP ला, आणि इथे राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यानंतर MP जी आहे हायपोटेनियस आहे या MNP ची. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, जसं की MQ ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 9, त्यानंतर QP ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 आणि आपल्याला NQ ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा आता याला सोडवण्यासाठी कोणता थेरम लागेल, तर इथे जर आपण बघितलं तर ह्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि ही लाईन आहे. तर NQ जी लाईन आहे ही या हायपोटेनियसला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते. मग आपण हा थेरम बघितला होता की एक लाईन जी हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून निघते आणि हायपोटेनियसला दोन भागात डिवाइड करते, तर त्या लाईनला काय म्हणतात हे आपण बघितलं होतं थेरम मध्ये. कोणता थेरम आहे तो? जॉमेट्रिक मीन. तर जॉमेट्रिक मीनच्या थेरम मध्ये आपण बघितलं होतं की हायपोटेनियसच्या अपोजिट जो अँगल असतो, जसं बघा ही हायपोटेनियस आहे, हिच्या अपोजिट अँगल आहे N, आणि या N च्या व्हर्टेक्स मधून जी निघलेली लाईन आहे या हायपोटेनियसला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते. जर ही लाईन त्या हायपोटेनियसला दोन पार्ट मध्ये डिवाइड करते तर आपण त्या लाईनला जॉमेट्रिक मीन असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा आता इथे लिहून घेऊ आपण. तर सोडवत असताना सर्वात अगोदर लिहायचं काय काय दिलेलं आहे ते लिहायचं. इन ट्रायंगल MNP काय आहे? अँगल MNP इक्वल्स टू 90 डिग्री हे दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर म्हटलेलं आहे सेगमेंट NQ, क्वेश्चन वरूनच लिहिता येत आहे सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP हे दिलेलं आहे, आणि MQ इक्वल्स टू 9 आणि QP इक्वल्स टू 4 हे आपल्याला ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे गिवन म्हणून. ठीक आहे. सो दीज आर ऑल गिवन, आणि आपण इथे लिहू शकतो वी नो दॅट. आता इथे तो थेरम लिहावा लागेल. वी नो दॅट. काय नो दॅट? तर आपण इथे लिहिणार वी नो दॅट द लाईन सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द अपोजिट ऑफ द हायपोटेनियस. वी नो दॅट द लाईन drawn from vertex opposite to hypotenuse divides hypotenuse in two parts. ठीक आहे. तर ही लाईन जी आहे हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून ड्रॉ केलेली आहे, परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस, डिवाइड करते दोन पार्ट मध्ये. आपण इथे म्हटलंय वी नो दॅट द लाईन ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स अपोजिट टू द हायपोटेनियस डिवाइड द हायपोटेनियस इन टू पार्ट्स विच इज परपेंडिक्युलर. तर आपण इथे ते लिहायचं राहिलं आपल्याला परपेंडिक्युलर द लाईन ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स अपोजिट टू द हायपोटेनियस हायपोटेनियस. तर इथे आपण लिहू टू पार्ट्स विच इज परपेंडिक्युलर. इथे लिहून घेऊ आपण विच इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन, तरी आपण लिहून घेतोय. हे इथेच दिलेलं होतं NQ इज परपेंडिक्युलर टू MP. तर आपण म्हणू शकतो देअरफॉर लाईन कोणती आहे ती NQ. NQ इज जॉमेट्रिक मीन. तर हे आपल्याला असं डायरेक्टली म्हणता येते इथे, कारण बघा एक लाईन जर का हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून येत असेल आणि ती परपेंडिक्युलर असेल हायपोटेनियसला, ती परपेंडिक्युलर असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण नुसती अशी लाईन जर ड्रॉ केली ना, आपण म्हटलं ती दोन पार्ट मध्ये डिवाइड करते, तर आपण तिला जॉमेट्रिक मीन म्हणू नाही शकत, कारण ती फक्त परपेंडिक्युलरच पाहिजे. आणि परपेंडिक्युलर असेल इथं 90 डिग्री बनत असेल तरच ती जॉमेट्रिक मीन असते. आणि ती दोन ज्या पार्ट मध्ये डिवाइड करते तर त्या दोन पार्टची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 9 आणि 4, आणि NQ काढायचा आहे. तर जॉमेट्रिक मीनचा आपला थेरम काय म्हणतो बघा, जॉमेट्रिक मीन जो असतो NQ त्याचा स्क्वेअर असतो इक्वल्स टू अदर टू पार्ट, जे दोन पार्ट डिवाइड केले ना त्यांचं मल्टिप्लिकेशन, MQ मल्टिप्लाय बाय QP.
तर हा जॉमेट्रिक मीन आहे, हा थेरम आहे. आपण हा बघितलं होतं थेरम मध्ये, ही लाईनचा स्क्वेअर इज इक्वल टू अदर टू पार्टचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट. तर बघा एन क्यूचा स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यूज पुट करा. एम क्यूची व्हॅल्यू आहे 9 मल्टिप्लाय बाय क्यू पी आहे 4. आता इथे एन क्यू स्क्वेअर इक्वल टू 9 चूक 36 म्हणजे 9 4 जा 36. सो एन क्यू ची व्हॅल्यू जर आपण बघितली, आपल्याला एन क्यू ची पाहिजे, त्याच्या स्क्वेअरची नाही पाहिजे, म्हणून आपण रूट ऑफ 36 घेणार. आणि एन क्यू इक्वल्स टू 36 चा स्क्वेअर रूट काय येतो बरं, तर 36 चा स्क्वेअर रूट येत असतो 6. सो एन क्यू इक्वल्स टू 6. अशा प्रकारे आपल्याला एन क्यू ची व्हॅल्यू मिळते आणि इथे आपला प्रॉब्लेम हा संपलेला आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं आपण इथे काय केलं. जेव्हाही तुम्हाला अशी डायग्राम दिसते, डायग्राम मध्ये हायपोटेनियस दिसते, 90 डिग्रीचा अँगल दिसतो आणि अपोजिट व्हर्टेक्स मधून हायपोटेनियसच्या जर परपेंडिक्युलर असेल हायपोटेनियसवर, तर ती काय करते, दोन पार्ट्स मध्ये हायपोटेनियसला डिवाइड करते. त्यालाच आपण जॉमेट्रिक मीन असं म्हणतो. हा आपला थेरम आहे आणि तोच थेरम आपण इथे लावून एन क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तुम्हाला लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे, हा पार्ट जो आहे दिस इज अवर फॉर्म्युला फॉर जॉमेट्रिक मीन. तुम्ही हे जर लक्षात ठेवलं तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतो. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.